नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 25 आणि 26 तारखेला मी ठाण्याला कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ऑफलाईन आहे, स्टेशन जवळ आहे आणि मराठीतून आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्याने 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. आज मार्केट स्टेबल होतं. सुरुवातीला जरासे धक्के मार्केटने दिले, पण त्यानंतर मार्केट नॅरो रेंजमध्ये का होईना पण स्थिर राहिलं. रिझल्ट आले ते सुद्धा चांगले आले, त्यामुळे मार्केटला स्थिर व्हायला मदत मिळाली. अंबर एंटरप्राइजेसचा रिझल्ट आला. प्रॉफिट 37 कोटी, त्यांचा रेव्हेन्यू 2133 कोटी आणि मार्जिन 7.4%. स्पंदना स्फूर्ती, त्यांचा तोटा वाढला 204 कोटीवरनं 393 कोटी. इन्कम कमी झालं. ग्रॉस NPA, नेट NPA दोन्हीही कमी झाले. डॉक्टर रेड्डीजचा प्रॉफिट 1381 कोटीवरनं 1414 कोटी झाला. त्याचप्रमाणे त्यांचं रेव्हेन्यू 7215 कोटीवरनं 8358 कोटी झालं. मार्जिन 27.5% एवढं आलं. डिसेंबर महिन्यासाठी कस्टमर्स किंवा क्लायंट्स इंडिगोचे वाढले, स्पाइस जेटचे वाढले, एअर इंडियाचे सुद्धा क्लायंट बेस हा वाढला आणि अकासा हिचे क्लायंट्स कमी झाले. IEXचा रिझल्ट लागला. प्रॉफिट वाढलं, उत्पन्न वाढलं, मार्जिन मात्र फ्लॅट राहिलं, पण IEXचं मार्जिन 87% आहे. HPCLचं प्रॉफिट मल्टीफोल्ड झालं. 631 कोटीचं 3023 कोटी. त्यांचं रेव्हेन्यू 1,00,000 कोटीवरनं 1.10 लाख कोटी, तर मार्जिन 5.4%. पूर्वीचं मार्जिन होतं 2.7%. त्यामुळे मार्जिनही वाढलं, पण हे मार्जिन क्वार्टर ऑन क्वार्टर आहे. अडाणी एनर्जी सोल्युशन्स यांचं प्रॉफिट, यांची आकडेवारी YOY बेसिसवर आहे. प्रॉफिट 325 कोटीवरनं 561 कोटी. रेव्हेन्यू 4562 कोटीवरनं 5830 कोटी आणि मार्जिन 33.5% 36.5%. झी एंटरटेनमेंट यांचं प्रॉफिटही मल्टीफोल्ड वाढलं आहे. इयर ऑन इयर बेसिसवर 58.5% 58.5 कोटीवरनं 163.6 कोटी. रेव्हेन्यू मात्र कमी झाला आहे. 2046 कोटीवरनं 1979 कोटी, तर मार्जिन 10.2% वरून 16.1%. सिंजिनचं प्रॉफिट 111 कोटीवरनं 131 कोटी. त्यांचं रेव्हेन्यू 853 कोटीवरनं 943 कोटी आणि मार्जिन 27.1% वरून 30.1%. मारुतीने वाहनांच्या किमती
1 फेब्रुवारीपासून वाढवायचे असं ठरवलं आहे. 1500 रुपयापासून 32,500 रुपयापर्यंत या वाहनांच्या किमती त्याच्या ग्रेडप्रमाणे वाढवल्या जातील. सोलार इंडस्ट्री ही 12,700 कोटींच्या प्रोजेक्टसाठी तिने MOU साईन केलं आहे. अँकर मेगा डिफेन्स या प्रोजेक्टसाठी त्यांनी महाराष्ट्र सरकारबरोबर MOU साईन केलं आहे. कोटक महिंद्रा बँक ही स्टँडर्ड चार्टर बँकेच्या लोन बुकचं त्यांनी अधिग्रहण केलं आहे. हे अधिग्रहण 3,300 कोटींना केलं. सोना BLW प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. सायंटचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. ग्रीव्ज कॉटनचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. थायरोकेअरचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर कमी झालं आणि मार्जिन मात्र YOY दाखवलं ते YOY मार्जिन वाढलं. त्याचप्रमाणे कोफोर्जनी असं सांगितलं की FY25 मध्ये मागणी वाढेल. EBIT मार्जिन 9.5%. BFSI म्हणजे बँकिंग आणि फायनान्स सेक्टर जो आहे त्याला मागणी चांगली आहे. कोफोर्जचं रेव्हेन्यू ग्रोथ आत्ता 8.4% झाली. कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू ग्रोथ आणि नुसता रेव्हेन्यू 7.5% क्वार्टर ऑन क्वार्टर. प्रॉफिट वाढला, त्यांचं मार्जिनसुद्धा वाढलं. त्यांना 3 मोठी डील्स मिळाली. एअरटेलने ग्राहक गमावले 11 लाख. व्होडाफोन आयडियाने पण ग्राहक गमावले 15 लाख. तर जिओने मात्र 12 लाख ग्राहक त्यांना मिळाले. रिलायन्सच्या आर्मनी पॅक्ड फूड ब्रँड SIL हा ॲक्वायर केला. रक्षा मंत्रालयाने नियमांचं पालन केलेलं नसल्यामुळे L&Tचा 70,000 कोटीचा प्रस्ताव रद्द केला असं सांगितलं. पण आज पुन्हा असं सांगण्यात आलं की सबमरीनसाठी तो प्रस्ताव होता, बीड होते. तर माझगाव डॉक 6 सबमरीनसाठी ते बीड होते. तर माझगाव डॉकला 3 द्यावेत आणि L&Tला 3 द्यावेत की सगळेच्या सगळे माझगाव डॉकला द्यावेत, असे दोन्ही विकल्पांवर विचार सुरू आहे. BPCLनी 1.70 लाख कोटी ते गुंतवणूक करणार आहेत असं BPCLनी सांगितलं. रिलायन्स 3.05 एवढ्या लाख कोटींची महाराष्ट्रात गुंतवणूक करणार आहेत. तर ही गुंतवणूक एनर्जी, रियालिटी, हॉस्पिटॅलिटी, टेलिकॉम, रिटेल या सगळ्या क्षेत्रात केली जाईल आणि त्यामुळे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज वाढतील. महिंद्रा लाईफने 8.2 एकर जमीन खरेदी केली. यातून त्यांना 1,000 कोटी रुपयाचं उत्पन्न अपेक्षित आहे. इरिडा 5,000 कोटींचा QIP करणार आहे. अल्ट्राटेक सिमेंटचं तुम्ही खरं बघायला गेलात तर
प्रॉफिट कमी झालं आहे. पण तरीही आज अल्ट्राटेक सिमेंटचा शेअर 600 ते 700 रुपये वर होता. तो का वर होता? तर त्याची व्हॉल्यूम ग्रोथ चांगली झाली आहे, 10% झाली व्हॉल्यूम ग्रोथ, आणि त्याने कपॅसिटी एफिशियन्सी किंवा कपॅसिटीचा वापर हा 73% केला आहे. त्यांची एनर्जी कॉस्ट ही 13% कमी झाली आहे, म्हणजे तो सुद्धा फायदेशीर झाला आहे. आणि मार्जिन त्यांचं 16.8% एवढं मार्जिन आलेलं आहे. त्यामुळे आज सिमेंट क्षेत्रातले बरेच शेअर तेजीत होते. मार्केटही बरंच स्थिरस्थावर झालं होतं. बहुतेक उद्याचा एक दिवस मार्केट अस्थिर राहील आणि सोमवारपासून लोक बजेटसाठी तयारीत असतील असा एक अंदाज व्यक्त केला जातो. बघूया आता काय काय होतं आहे. आपल्या हातात बघणं एवढंच उरलं आहे, तर पाहूया. पण लोकांची जी भीती होती की रिझल्ट या वेळेला चांगले येणार नाही, तसंच दिसतंय. बरेचसे रिझल्ट सोसोच येऊन राहिलेत. अगदी तुरळक रिझल्ट चांगले येत आहेत. जे रिझल्ट चांगले येत आहेत त्याला मार्केट चांगला रिस्पॉन्स देत आहे, आणि जे रिझल्ट चांगले येत नाहीत ते शेअर पूर्णपणे झोडपले जात आहेत. असं एकंदर मार्केटचं वातावरण आहे. बघूया काय काय होतं आहे ते उद्या. नमस्ते.